नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोस्तुते। विश्वोद्धारार्थसम्भूतः साक्षात् वैकुण्ठनायकः भक्तितत्त्वप्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चन्द्रदिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहं। शरणागत वत्सल साधकांचे मायबाप ज्ञानियांचे गुरु माझी कृपाळू माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या असीम अनुकंपेने त्यांच्याच या ज्ञान दरबारामध्ये चालू असलेला चरित्र भावामृत विवरणाचा जो कार्यक्रम आहे, अतिशय दिव्य आणि अलौकिक चरित्राचं उच्चारण करत असताना करणारा आणि श्रवण करणारा या दोघांनाही धन्य पुण्यरूप पावनरूप बनविणारे असे अनेक प्रसंग याच्यामध्ये आहेत। ज्ञानोबरायांचे व्यक्तिमत्व हे सर्वांगीण आहे। कोणत्याही अंगाने कोणत्याही साधनेच्या अंगाने ज्ञानोबरायांच्याकडे पाहिल्यानंतर ते व्यक्तिमत्व ज्ञानोबरायामध्ये आहे असा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार। ज्ञानोबराय उच्च कोटीचे नामधारक आहेत। ज्ञानोबराय कर्मनिष्ठ आहे। ज्ञानोबराय वेदज्ञ आहेत। ज्ञानोबराय थोर उपासक आहेत। ज्ञानोबराय ज्ञानी आहेत हे तर वेगळं सांगण्याची गरजच नाही। ज्ञानोबराय वैज्ञानिक आहे। परंतु सर्वात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ज्ञानोबराय हे उच्च कोटीचे भक्त आहेत। सर्व व्यक्तिमत्वापेक्षा हे व्यक्तिमत्व सर्वात प्रभावी असं आहे। त्याचं कारण असं आहे, नामदेव महाराज वर्णन करतात, नामा म्हणे यांनी तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे। ज्ञानोबरायांनी भक्ती प्रसिद्ध केली। याचा अर्थ असा आहे की भक्ती यापूर्वी काहीशी अप्रसिद्ध होती असं म्हणायला काही हरकत नाही। श्रीमद भागवतामध्ये भक्तीचं वर्णन केले, नवविधा भक्तीचं वर्णन तिथं आलेलं आहे। भक्ती संप्रदाय हा तसा अतिशय प्राचीन आहे। किती प्राचीन आहे? ऋग्वेदातला जो पहिला मंत्र आहे त्या पहिल्याच मंत्रामध्ये भक्तीची बीजे असलेली आपल्याला दिसतात। ओम अग्निमेळे पुरोहितम या पहिल्याच मंत्रामध्ये भक्तीची बीजे आहेत। म्हणून भक्ती संप्रदाय किती जुना आहे, किती प्राचीन आहे। जेवढा वेद जुना, जेवढा वेद प्राचीन आहे, तेवढा भक्ती संप्रदाय प्राचीन आहे। शास्त्राचा कालखंड सांगता येईल, अमकं शास्त्र या काळात निर्माण झालं, तमकं निरुक्त या काळात निर्माण झालं, स्मृती ग्रंथ या काळात निर्माण झाले, हे पुराणांचा काळ असा आहे। परंतु वेदांचा काळ मात्र निश्चितपणे सांगता येत नाही। त्याचं कारण असं आहे, वेद हे पुरुषकृत नाही, वेद अपौरुषेय आहे। म्हणून वेद अतिशय प्राचीनतम आहे। म्हणून अन्य देशवासियांनी सुद्धा वेदाचं कौतुक करताना म्हटलंय, वेदाज आर द मोस्ट एन्शियंट लिटरेचर इन द वर्ल्ड। आणि ती गोष्ट सर्व मान्य आहे। जगातलं सर्वात प्राचीनतम लिखित वाङ्मय जर कुठलं असेल तर ते वेद आहे। वेदापेक्षा दुसरं कोणतंही वाङ्मय प्राचीन सापडत नाही। तसं प्राचीनतेच्या इतिहासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर जगाच्या पाठीवर दोनच देशांना इतिहास प्राचीनतेचा सापडतो। एक म्हणजे सर्वात प्राचीन भारत देश आहे आणि त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो ग्रीस देशाचा। या दोन देशांना काही प्राचीनतेचा इतिहास आहे, परंतु भारत हा निर्विवाद सर्वात प्राचीनतम आहे ही गोष्ट मात्र सर्व मान्य आहे। म्हणून वेद किती प्राचीन आहे, वेदाचा काळ कोणता आहे सांगता येणं कठीण आहे। म्हणून भक्ती ही तेवढीच प्राचीन आहे असं मानायला काही हरकत नाही। फक्त थोडंसं कसं होतं की आभाळ स्वच्छ असतं, सूर्यही आकाशामध्ये असतो, ढग आल्यानंतर काय होतं, कधी कधी सावली येते, ढग गेले की पुन्हा सूर्य प्रकाशित दिसतो। तसा प्रकार हे भक्ती तत्व कालौघामध्ये किंवा योग्य भक्तांच्या अभावामध्ये म्हणूया की कुठं कुठं थोडंसं असं लुप्त झाल्यासारखं वाटलं। आणि म्हणून श्रीमद भागवताच्या नंतरचा काळ जर पाहिला
अगदी शेवटी तर भक्तीचं तत्व काहीच असं मोडकळीस आलेलं दिसलं. आणि म्हणून या भक्तिशास्त्राचा जीर्णोद्धार करण्यासाठी, पुन्हा प्रतिष्ठापना करण्यासाठी ज्ञानोबरायांच्या रूपाने भगवान विष्णूला अवतरित व्हावं लागलं. आणि म्हणून ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये वर्णन केलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया. या भागवत धर्माचा, भक्ती मंदिराचा पाया ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी रचला. म्हणून ज्ञानोबरा हे उच्च कोटीचे भक्तही आहे. याहीपेक्षा एक आणखी ज्ञानेश्वरीचा थोडासा भाग सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी ज्ञानोबरा असं वर्णन करतात, ज्ञानी येते स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. इथं ज्ञानोबरा सांगतात, ज्ञानी लोक या तत्वाला काय म्हणतात? स्वसंवित्ती म्हणतात. शैव लोक या तत्वाला काय म्हणतात? शक्ती म्हणतात. परंतु आम्ही मात्र काय म्हणतो? आम्ही मात्र परमभक्ती म्हणू. आम्ही हा शब्दप्रयोग अतिशय महत्वाचा आहे. जर ज्ञानोबराय अभिनिवेशी जर असते तर त्यांनी ते म्हटले असते की आम्ही ज्ञानी लोक याला स्वसंवित्ती म्हणतो, आहे की नाही? किंवा शैव दर्शनाचा त्या परंपरेचा अभिमान असता तर आम्ही शैव हिला शक्ती म्हणतो असंही म्हटले असते. परंतु इथं मात्र भक्तीच्या बद्दल बोलताना सांगतात की आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबराय स्वतःला भक्त म्हणून घेतात. भक्ती संप्रदायाचे उद्बोधक समजतात, संस्थापक समजतात. ही गोष्ट अतिशय महत्वाची. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये प्रसंगतः जिथं जिथं भक्तीचा विषय आला तिथं भक्तीची कुठं संक्षिप्त कुठं विस्ताराने चर्चा केली. भक्तीचं स्वरूप सांगितलं, भक्ताचे प्रकार सांगितले, भक्तीचे प्रकार सांगितले, देवाचं भक्ताचं संबंध काय तो सांगितला. 12व्या अध्यायात ज्ञानोबा सांगतात की वसुतः तो परमात्मा केवळ भक्तासाठीच इथं येतो, इथं येण्याचं त्याला प्रयोजन नाहीये. भगवंताच्या मुखातून ज्ञानोबा अनुवाद करतात, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागोनी तयाचे अंग, तया संगाची सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडी निरूपम, तेनिशी आम्हा मैत्र येथ कायसे. नाही का, खूप मोठा विषय. याचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतः सांगतात की भक्तामुळे मला या ठिकाणी यावं लागतं. जागोजागी ज्ञानोबांनी भक्तीची चर्चा खूप मोठी केली. काल आपण पाहिलं अमृतानुभवमध्ये ज्ञानोबरांनी भक्तीची चर्चा जी केली ती विशेष महत्वाची आहे. त्याला अकृत्रिम भक्ती, सहज भक्ती किंवा पराभक्ती असा शब्दप्रयोग आपण काल केला. परंतु ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानप्रधान आहे. मी सांगितलं श्लोकामध्ये जो विषयाला त्याचं त्या मर्यादेत विवरण करणं हा तिथला महत्वाचा भाव आहे. अमृतानुभव तर त्या ठिकाणी स्वतःच्या अनुभूतीवर अवलंबून आहे. तेव्हा स्वतंत्र एखादा भक्तिप्रधान ग्रंथ असावा या उद्देशाने जो ग्रंथ निर्माण केला ज्ञानोबरायांनी तो ग्रंथ हरिपाठ. काल आपण हरिपाठाच्या 2 अभंगाची संक्षिप्त रूपाने चर्चाही केली. हरिपाठ हा ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे, मला असं वाटतं जगामध्ये एकमेव ग्रंथ असा असेल की ज्या ग्रंथाचे दररोज अनेक आवर्तन होतात. ज्ञानेश्वरीचं एक आवर्तन करण्यासाठी वा एक पारायण करण्यासाठी आपला पारायण पद्धतीने केलं तर 7 दिवस लागतात. आणखी त्याच्यापेक्षा कमी वेळेत केलं तर एखादा 5 दिवसात करतो. कोणी 3 दिवसातही ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. मला वाटतं गीता जयंतीच्या दिवशी एका दिवसातही आपल्याकडे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जातं मंदिरामध्ये. पण ते फक्त वर्षातून एकदाच गीता जयंतीला, एरवी नाही. परंतु हरिपाठ हा असा ग्रंथ आहे, काही काही निष्ठावंत भक्त जे आहेत सकाळीही हरिपाठ म्हणतात आणि संध्याकाळी हरिपाठ म्हणतात. कोणता ग्रंथ असा आहे की ज्याची दिवसातून 2 पारायण होतात? हा ग्रंथ भक्ती प्रधान ग्रंथ आहे की जो अतिशय लोकप्रिय झालेला आहे, आत्मीयतेचा झालेला आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथामध्ये ज्ञानोबरांनी मोक्ष एवढा सोपा केलेला आहे. किती सोपा केला? पहिल्या चरणामध्ये सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिलेल्या. देवाच्या दारात जर तुम्ही क्षणभर उभे राहिलात ना त्याचं फल तुम्हाला काय मिळेल? 4ही मुक्तीचा लाभ त्याला सहजासहजी होऊन जाईल. इथं एक मुक्ती मिळणं अवघड आहे. एका मुक्तीसाठी कधी कधी माणसं आयुष्य घालतात आणि इथं 4ही मुक्तीची ऑफर विशेष आहे की नाही? जसं दिवाळीमध्ये ऑफर असतात की नाही सणासुदीच्या, एका शर्टच्या किमतीमध्ये पूर्ण ड्रेस घेऊन जा किंवा आणखी अशा ऑफर असतात. 2 पुस्तकावर 1 पुस्तक फ्री.
किंवा एवढ्याचा टॉक टाइम टाकला की एवढे तुम्हाला मिळेल, नंतर खिसे कसे कापायचे ते त्यांना माहिती असतं कंपनीवाल्यांना, ऑफर असतात. तसं इथं हरिपाठामध्ये पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबा सांगतात, देवाच्या दारामध्ये जर तुम्ही क्षणभर उभे राहिलात, तुम्हाला एकच काय, चारही मुक्तींचा लाभ अनायासे होऊ शकतो. आता देवाचं दार काय आहे, देव या शब्दाचा अर्थ काय, देवाचं द्वार काय आहे. या अभंगावर आमचं टीव्हीला जे कीर्तन झालं त्याच्यामध्ये मी विवेचन करण्याचा प्रयत्न केलाय, तिथेही थोडीशी वेळेची मर्यादा आम्हाला होतीच. परंतु देव या शब्दाचा अर्थ ज्याच्या ठिकाणी दिव्यता आहे, ती दिव्यता जो दुसऱ्याला देऊ शकतो त्याला देव असं. आणि त्या देवाचं द्वार जर कुठलं असेल तर आता मी अवांतर चर्चा करत नाही, त्या देवाचं द्वार आहे भक्ती. देवामध्ये प्रविष्ट होण्याचं भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. आगामी एकलानीचे खागे मज एवोये भलतीनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. एवढे मार्ग सांगितले भगवंताने, माझ्यामध्ये प्रविष्ट होण्याची एवढी द्वार आहे. तैसाची गोपिकाशी कामी तया कंसा भय संभ्रमे एरा घातका मनोधर्मी शिशुपालादिका नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुधरा प्राप्य जैसा. ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी ही सर्व द्वार सांगितलेली आहेत. जसं आता हे द्वार मंदिर आहे की नाही आपलं, या मंदिराला किती दरवाजे आहेत, पहिला मुख्य दरवाजा आहे, बरोबर की नाही. नंतर इकडे आपला मारुतीरायाचा दरवाजा वेगळा, गणेश दरवाजा वेगळा, पाठीमागचा दरवाजा वेगळा, हा पान दरवाजा वेगळा, आणखी एखादा पाठीमागूनही असेल नाही का. एवढे दरवाजे मंदिर असतात साहजिकच. परंतु महाद्वार ज्याला म्हटलं जातं तो मुख्य दरवाजा. देवालयाचं जे मुख्य द्वार त्याला आपण महाद्वार असं म्हणतो. तसं भक्ती देवाचा मुख्य दरवाजा आहे. या भक्तीच्या साधनावर जो कोणी त्या ठिकाणी आरूढ होईल आणि किती क्षणभरासाठी आरूढ होईल, ज्ञानोबा सांगतात त्याला एकच काय, चारही मुक्ती सहजासहजी प्राप्त होते. परंतु प्रश्न असा आहे, तो क्षण कोणता, तो क्षण कोणता आहे. आपल्या जीवनामध्ये कधी कधी एक क्षण खूप महत्वाचा असतो, लक्षात ठेवा. एक क्षण जर आपला अनुकूल झाला तर आपलं काम साधलं जातं, तर एक क्षण जर प्रतिकूल झालं तर काय होतं, आपलं काम बिघडलं जातं. आता 12वीच्या 10वीच्या परीक्षा चालू आहेत. आता परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना तिथं काही प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, काही त्याला वस्तुनिष्ठ प्रश्न असं म्हणतात, डू ॲज डायरेक्टेड वगैरे असं काही. तिथं फक्त आपला थोडक्या एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं. तर नेमकी प्रकार असा झाला की तो विद्यार्थी पेपर लिहित असताना शेवटची बेल झाली आणि त्याच्या हातातून पेपर हिसकावून घेत असताना त्या एका प्रश्नाचं उत्तर त्याला आठवलं, परंतु लिहायची किंवा टिक मारता असताना तो पेपर त्याच्या हातातून घेतला आणि त्या विषयामध्ये त्याला 34 मार्क पडले. किती मार्क पडले? 34 मार्क पडले. आता जर तो एकच क्षण जर त्याच्या उपयोगाला आला असता, त्याच्या हातात सापडला असता, त्याने टिक मार्क केली असती, त्याला किती मार्क पडले असते? 35 मार्क पडले असते. विषय सुटला असता की नाही. परंतु एक क्षण जीवनामध्ये प्रतिकूल झाल्यामुळे काय झालं की त्याची शिक्षा त्याला आणखी 1 वर्षासाठी भोगावी लागली. एक क्षण जीवनामध्ये महत्वाचा असतो. तसं भक्ती करत असताना परमात्म्याची ती भावानुभूती 1 क्षणासाठी जरी आली आपल्या अंतःकरणामध्ये, तर तो क्षणच आपल्याला मुक्ती देणारा, आपल्या जीवनामध्ये परिणाम घडवून आणणारा असतो. म्हणून इथं ज्ञानोबरांनी सांगितलं की त्याला एकच काय, चारही मुक्ती त्याला मिळतील. त्या 4 मुक्तींची चर्चा आपण ऐकतो, सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. सलोकता शब्दाचा अर्थ परमात्म्याचा जो लोक आहे तिथं त्याला वास्तव्य मिळणं. हरिपाठामध्ये त्याचं वर्णन केलं, वैकुंठ भुवनी घर केले. समीपता, परमात्म्याच्या जवळ त्या ठिकाणी त्याला स्थान मिळणं. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. सरूपता, परमात्म्याचं जे रूप आहे ते त्या भक्ताला प्राप्त होणं. चतुर्भुज नर होऊन ठेले, हरिपाठामध्ये वर्णन आहे. आणि शेवटची जी आहे ती म्हणजे सायुज्यता मुक्ती आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा. लक्षात का
चारही मुक्तींचं वर्णन हरिपाठामध्ये केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, हरिपाठ म्हणजे केवळ पावल्या खेळायचा आणि फुगडीचा विषय नाहीये. तो चारही मुक्ती प्रदान करणारा अतिशय महत्वाचा भक्ती प्रधान ग्रंथ आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये सर्वत्र नामाचं महात्म्य गायलंय. नामभक्ती ही सर्वात सोपी आहे. त्या नामभक्तीचं वर्णन करताना काळ वेळ नाम उच्चारिता नाही या शब्दामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात. नामभक्ती आपण कुठेही कशीही केव्हाही त्या ठिकाणी करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण वा अडथळा त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून कलियुगामध्ये लोकांची ही धांदल धावपळ पाहिल्यानंतर याही गडबडीमध्ये भक्ती करता यावी, अडचण येऊ नये म्हणून ज्ञानोबांनी हरिपाठाची रचना केली. आता ज्ञानेश्वरी वाचायची म्हटल्यानंतर पहिली मनाची तयारी पाहिजे की आता 1 तासाची तरी बैठक मारावी लागेल. शुचिर्भूत होणं, ग्रंथ आणणं नाही का, आणि मग वाचायला बसणं, मग 1-2 तास जेवढा वेळ जाईल. बाकीच्या ग्रंथाची अवस्था तशी आहे. परंतु हरिपाठ मात्र प्रदक्षिणा करता करता हरिपाठ म्हणता येतो आपला. घरून देवळापर्यंत येऊपर्यंत माणसं हरिपाठ म्हणतात. म्हणजे तुम्ही कधीही भक्ती करू शकता. या उद्देशाने ज्ञानोबांनी भक्ती प्रधान ग्रंथाची अर्थात हरिपाठाची रचना केली. आणि हरिपाठाची रचना करत करत ही सर्व संत मंडळी आळ्याच्या दिशेनं मार्गस्थ झाली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय
ज्ञानेश्वर महाराज की जय. भजन करत करत भक्तीचा आनंद लुटत लुटत ही सर्व संत मंडळी आळे या गावाच्या दिशेने येऊन विसावले आळ्याची येवणी. नामदेव महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी विश्रांतीला थांबले. पशुतये स्थानी शांत झाला. ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्या रेड्याने त्या ठिकाणी आपला देह ठेवला. ज्ञानोबरायांच्या साक्षीने ज्या रेड्याने देह ठेवला, आता त्या रेड्याला कुठली गती मिळाली असेल हे काही सांगणं गरजेचं आहे. ज्ञानोबरायांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला, बस तेव्हाच त्याचा उद्धार झाला. मित्र असं म्हणतो की त्या आळ्यापर्यंत त्या दरम्यानच्या काळात रेड्याने सुद्धा जीवनमुक्तीचा आनंद अनुभवला. माणसाची गोष्ट सोडून तिथं आल्यानंतर सर्व संतांनी त्याची उत्तरक्रिया आटोपली आणि भजन करत करत पुन्हा आळंदीच्या दिशेने हे मार्गस्थ झाले. असं सांगतात नारायणगावच्या इथं जवळच कुठंतरी त्या रेड्याचा जो मालक होता त्यांनी देह ठेवला. कारण तो रेडा गेल्यामुळं, ज्या रेड्यामुळं आपल्या ज्ञानोबरांच्या संगतीत राहण्याचं भाग्य लाभलंय, तो रेडा गेला. कदाचित त्या रेड्याच्या विरहाने म्हणा किंवा ज्ञानोबरायांच्या समोर आपणही त्या ठिकाणी आता आपलं जीवित कार्य संपवून घ्यावं या हेतूने म्हणा त्यांनी त्या ठिकाणी आपला देह ठेवला आणि भजन करत करत ही सर्व मंडळी आळंदीमध्ये त्या ठिकाणी आली. जवळजवळ शुद्धीपत्र आणण्याच्या निमित्ताने आळंदी सोडून जेव्हा ही भावंड पैठणच्या दिशेने गेले, तिथून परत येत असताना जवळजवळ 3-3.5 वर्षाचा काळ लोटला. बराचसा कालखंड गेला. तोपर्यंत आळंदीकरांनाही या गोष्टी माहिती झाल्या की ज्ञानोबरांनी पैठणला रेड्याच्या मुखातून वेद बोलून मोठा चमत्कार केला. पितरांना प्रत्यक्ष बोलून त्यांना त्या ठिकाणी जेवण्यासाठी पंक्तीस बोलवलं गेलं. श्री क्षेत्र नेवाशाला सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. नेवाशाला आणखी एक प्रसंग घडलेला आहे की मशीद त्या ठिकाणी ज्ञानोबरांनी बोलायला लावलेली आहे. ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ निर्माण केला, अमृत अनुभवाची रचना केली, अनेक प्रकारची भक्त मंडळी त्यांना मिळालेली आहेत. आणि हे सर्व माहिती झाल्यामुळं मला असं वाटतं आळंदीकरांच्या मनामध्ये बऱ्यापैकी परिवर्तन झालं. ज्ञानोबराय जेव्हा आळंदीमध्ये येत होते तेव्हा आळंदीकरांनी त्यांना सामोरं जाऊन त्यांचं यथोचित स्वागत केलं. चमत्काराशिवाय नमस्कार नसतो अशी म्हण आहे ना. आतापर्यंत त्यांना मधुकरी नाही, त्यांना भिक्षा नाही, त्यांचं तोंड पाहणंही अशुभ मानलं जायचं. परंतु आता मात्र त्या ठिकाणी त्यांची भगवत्ता थोडी बहुत प्रमाणामध्ये पटल्यामुळे त्यांचं यथोचित स्वागत केलं, आदरातिथ्य त्यांचं केलं आणि ज्ञानोबराय त्या ठिकाणी आळंदीमध्ये राहू लागले. प्रकार असा झाला, आळंदीकरांच्या बाकीच्या मनामध्ये थोडं बहुत मत परिवर्तन झालं, परंतु विसोबा मात्र अजून बऱ्यापैकी निबरगट्टच होते. त्यांचं अंतःकरण असं पाहिजे तेवढं बदललेलं नव्हतं. एकदा निवृत्तीनाथ महाराजांनी थोडी इच्छा व्यक्त केली, म्हणले मांडे खायला मिळाले असते तर बरे झाले असते. निवृत्तीदादांची इच्छा आहे. जे वृत्तीवर येत नाहीत त्यांना मांडे खायची इच्छा का निर्माण व्हावी बरं? बरोबर की नाही? जे वृत्तीवर येत नाही त्यांना मांडे खायची इच्छा का निर्माण व्हावी? नवनाथ ग्रंथामध्ये आपण पाहतो, मत्स्येंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज तीर्थयात्रा करत असताना वा फिरत असताना भिक्षेमध्ये वडा आला. तो वडा खाल्ल्यानंतर मत्स्येंद्रनाथांना असं वाटलं की आणखी वडा मिळाला तर बरं होईल. एक वडा खाल्ल्यानंतर तृप्ती होऊ नये का त्यांची? आणि गोरक्षनाथांना सांगितलं, अरे गोरक्षा म्हटले कुठून वडा आणला? अमक्या अमक्या ठिकाणाला. आणखी एखादा दिला तर पहा बरं. त्यांच्याकडे एवढी मोठी शक्ती आहे, एवढं मोठं सामर्थ्य आहे की आपल्या मंत्र सामर्थ्याने, मंत्रशक्तीने पाहिजे त्या काळामध्ये ते तयार करू शकतात. एवढी मोठी त्यांच्यामध्ये ताकद आहे. आता नाथ ग्रंथामध्ये आपण नवनाथ ग्रंथामध्ये सर्व पाहतो. त्या भर्तृहरीसाठी अरे तुझी एक पिंगला काय, हे हजारो पिंगल्यात ओळख म्हणले तुझी कोणती आहे? एवढी ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, मग ते 4-2 वडी निर्माण करू शकले नसते का? कदाचित
ते शिष्याची परीक्षा आहे, शिष्याची कसोटी आहे. इतिहास सर्वांना माहिती आहे. गोरक्षनाथ जेव्हा पुन्हा त्या घरी गेले, वड्याची विनवणी केली. अरे म्हटले, तू कोण? गुरुचा एवढा भक्त आहे का? गुरुला वडा मला लागतोय, गुरुला वडा आवडलाय म्हणून तूच मागायला आलेला आहे? गोरक्षनाथांनी सांगितलं, नाही. म्हटले, खरोखर मी सांगतो की माझ्या गुरूंना तुमचा वडा खूप आवडलाय. फार तर त्या वड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे, परंतु कृपया वडा द्या. तुझा डोळा देऊ शकतो का? क्षणाचाही विलंब न करता गोरक्षनाथांनी डोळा काढला आणि दिला. वडा घेऊन जो आला, मत्स्यनाथांनी पाहिलं. अरे डोळ्याला काय झालं? म्हटलं, गुरुजी तुम्ही वडे खा अगोदर. काय नाही, किरकोळ काय नाही, मला अगोदर पाहू दे. काय नाही गुरुजी, काय नाही. शेवटी मत्स्यनाथांनी आग्रह केला की तू जर सांगितले तर मी तो वडा खाणार नाही. काय मला सांग. मग सांगितलं, गुरुजी असं असं घडलेली घटना आहे. डोळा मला काढून द्यावा लागला, ती घेतला नाही. बस म्हटले, मला हेच पाहायचं होतं. तो डोळा घेतला, तिथं लावून दिला, हात फिरवला, डोळा पूर्ववत झाला. ही कसोटी आहे महाराज. श्री गुरु शिष्याची काय परीक्षा घेतील काही सांगता येत नाही. कदाचित निवृत्तीनाथांना सुद्धा आणखी काही यातून पाहायचं असेल. निवृत्तीनाथांनी त्या ठिकाणी मांडे खायची इच्छा व्यक्त केली. ज्ञानोबराय, सोपान काका ते मडकं मांडे भाजायचं जे असं खापर ते आणण्यासाठी कुंभारवाड्यामध्ये गेले. खापर मागितलं, परंतु विसोबानी त्या कुंभाराला जाऊन सांगितलं, म्हटले, याद राखा, यांना कोणी खूप खापर दिलं नाही पाहिजे. मुक्ताई, सोपान काका रडत आले. म्हटले, खापर मिळत नाही, खापर कोणी देत नाही वाड्यामध्ये, कुंभारवाड्यामध्ये. ज्ञानोबारांनी सांगितलं मुक्ताईला, म्हटले, काही काळजी करू नको, तू तयारी कर, मी पुढची व्यवस्था करतो. मुक्ताईंनी पीठ वगैरे सर्व म्हणून तयारी केली. ज्ञानोबाराय ओणवे झाले आणि आपल्या योगाग्नीने पाठ एवढी तप्त केली, लाल केली तव्यासारखी. मुक्ताईने सांगितलं, मुक्ता टाक मांडे, आता घे भराभर भाजून घे, काही काळजी करू नको. पाठीवर जेव्हा मांडे भाजलेले विसोबांनी पाहिले, तेव्हा विसोबा त्या ठिकाणी गेली आणि विसोबांनी ज्ञानोबरांचे पाय पकडले. माऊली म्हटले, तुमचा अधिकार मी ओळखला नाही. पैठणला काय घडलं ऐकून होतो, निवाशाला काय घडलं ते ऐकून होतो, पण माझा विश्वास असून बसत नव्हता. आणि म्हणून आज मला कळालं की आपण साक्षात भगवंताचे अवतार आहात. तिथून पुढे विसोबांची दृष्टी थोडीशी अनुकूल बनली. पुढे यात आणखी एक प्रकार असा बनला. तापी नदीच्या तीरावर ज्यांनी खूप मोठी साधना केलेली आहे, योग साधना. आपण योगाच्या फक्त गप्पा मारतो, ते योग जगले. आपण योगा सांगतो, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी अमक तमक हे आपण बोलतो. परंतु प्रत्यक्ष योगामध्ये ते एवढे निष्णात, एवढे तरबेज झाले होते. वयाची 100 वर्षे झाल्यानंतर जेव्हा त्यांना कळायचं की आता आपला अंतिम समय जवळ आलेला आहे, हे कसं कळायचं हे ज्ञानोबरांनी एका अभंगात लिहून ठेवलं बरं का. कानी घालून या बोटी नाद जे पहावे, ज्ञानोबरांचा अभंग आहे. कानामध्ये बोट घालून एखाद्या विशिष्ट नादाचं अवलोकन करा. तो नाद आपला कळाल्यानंतर समजायचं की आता आपले 7 दिवस राहिलेले आहेत. असा विशिष्ट दुसरा आवाज आला की आमचे किती दिवस राहिले. ज्ञानोबराय असं वर्णन करतात की जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी नाकाचा शेंडा पाहण्याचा प्रयत्न केला आणि तो जर नाही दिसला तर तेची दिनी म्हणा रामकृष्ण. पण शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबराय सांगतात, हे लक्षण साधूंचं लक्षण आहे, योग्यांचं लक्षण आहे, हे बाकीच्यांचं नाही. नाहीतर उद्यापासून सगळेच कानात बोटं घालून फिरायला लागतील. मला वाटतं काही नाही, आता डोळे पाहिले असतील असे करून. हे योग्यांचं लक्षण आहे, साधूंचं लक्षण आहे. चांगदेव महाराजांना जेव्हा कळायचं की आपला अंतिम समय जवळ आलेला आहे, तेव्हा आपला जीवात्मा योग साधनेच्या माध्यमातून ब्रह्मांडामध्ये नेऊन ठेवायचे असं सांगतात. आता ते नेमकी त्यावेळी काय कृती करत असेल हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळते. बस सामान्य गोष्ट नाही. इथं एखादं पेशंट दवाखान्यामध्ये आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आलेले आहेत आणि डॉक्टरने त्याची नाडी पाहिली आणि जर नातेवाईकांना सांगितलं की आता यांना काय पाहिजे ते खाऊ द्या, पाहुणे रावळ्यांना भेटायला बोलून घ्या, मला वाटतं 2-4 दिवसाचा अवकाश असला तरी तो त्याच ठिकाणी त्याच वेळी डोळे पांढरे करेल. तो ही गोष्ट सामान्य नाहीये. परंतु चांगदेव महाराज योग साधनेच्या माध्यमातून
जीवात्म्याला ब्रह्मांडामध्ये नेऊन घालायचे. कारण त्यांना अनेक कला अवगत होत्या. परकाया प्रवेश ते करायचे. परकाया प्रवेश शब्दाचा अर्थ काय, की आपलं सर्व जीव काढून दुसऱ्याच्या शरीरामध्ये संचारित व्हायचं. ही गोष्ट सामान्य नाही. हे फक्त महान योगी नाथ संप्रदायाचे साधू वगैरे हे करू शकतात, बाकीच्यांना ते शक्य नाही. दुसरी गोष्ट, ज्यांना 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या. 14 विद्यांची नावं आपल्याला माहिती आहेत, ज्याच्यामध्ये 4 मुख्य वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. 4 उपवेद आहेत, ज्याच्यामध्ये आयुर्वेद, अर्थवेद, धनुर्वेद आणि गंधर्ववेद. आणि 6 वेदांग आहेत, छंद, ज्योतिषकल्प, व्याकरण, निरुक्त वगैरे जी 6 वेदांग आहेत. या 14 मिळून 14 विद्या किंवा विद्येची चतुर्दश प्रस्थानं म्हणतात. ह्या 14 विद्या त्यांना अवगत होत्या. याच्याही पेक्षा 64 कला त्यांना माहिती होत्या. 64 कला त्यांना अवगत होत्या. आपल्या थोड्या बहुतच कला अवगत असतात, परंतु त्यांना सर्व कला ज्ञात होत्या. ज्याच्यामध्ये गायन कला आहे, वादन कला आहे, वक्तृत्व कला आहे, नृत्य कला आहे, नाही का, सारथ्य कला आहे, विणकाम करणं कला आहे, पोहणं कला आहे. लक्ष नका, अनेक प्रकारच्या कला आहेत. सर्व कलेमध्ये, सर्व विद्येमध्ये ते निष्णात होते. एवढंच नाही, योगाच्या माध्यमातून त्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्या रिद्धी सिद्धीच्या जोरावर कोणाच्या मनामध्ये काय विचार आहे हे सुद्धा ते जाणायचे. दानोबरांनी 6व्या अध्यायात वर्णन केलं की नाही, मनोगत ओळखे मुंगी याचे. तशा पद्धतीने दुसऱ्या जीवाच्या अंतःकरणामध्ये काय भावना आहे, काय विचार आहे ते सुद्धा ते जाणून घ्यायचे. पाण्यावर चालत असताना पाण्यामध्ये त्यांचा पाय बुडत नसायचा किंवा भिजत नसायचा. असं जमिनीवर जसं आपण चालतो तसं ते पाण्यावर चालायचे. दानोबरांनी त्या ठिकाणी खूप मोठं वर्णन केलं. येणे येणे प्रसंगा येती बहुता सिद्धी, अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांना अवगत होत्या. एवढंच नाही, एखाद्या मनुष्याला दिसत नाही आणि तो जर चांगदेव महाराजाकडे गेला, चांगदेव महाराजांनी डोळ्याला हात लावला की लगेच दिसायला लागायचं. एखाद्याला ऐकू येत नाही, चांगदेव महाराजाकडे गेला, कानाला हात लावला की त्याला ऐकू यायला लागायचं. असे अनेक प्रकारचे चमत्कार त्यांनी त्या काळामध्ये केले होते. समाधी जेव्हा ते लावायचे तेव्हा असे समाधीमध्ये पद्मासन घालून बसल्यानंतर असं सांगतात की जशी जशी समाधी त्यांना लागायची तसा तसा त्यांचा देह आसनासकट असा वर 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 आकाशामध्ये आधांतरी यायचा. आणि समाधीतून व्युत्थान होत असताना तशाच पद्धतीने हळूहळू हळू खाली येऊन ते जमिनीवर स्थिरावले जायचे असं सांगतात. एवढी मोठी ज्यांची योग्यता आहे, परंतु सांगायची गोष्ट अशी की ते हठयोगी होते. 14 वेळा ज्यांनी काळावर अतिक्रम केला, 14 वेळा काळाला परत पाठवणं सामान्य गोष्ट नाहीये, लक्षात ठेवा. आपला तर एकदाही शक्य होणार नाही, परंतु 14 वेळा ज्यांनी काळाला परत पाठवलं ते चांगदेव महाराज असं सांगतात. एकदा असं समाधीतून व्युत्थान झाल्यानंतर जेव्हा बसले, काही भक्त मंडळी आले होते भेटायला. तेवढ्यात एका कोणी ब्राह्मणाने असं सांगितलं, म्हटले पैठणला एक चमत्कार मला पाहायला मिळाला. अशी लहान लहान 2-3 मुलं, एक त्यांची बहीण आहे, त्यातील एका भावंडाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि तो रेडा मनुष्यवाणीने स्पष्ट पद्धतीने वेदोच्चारण करायला लागला. ही मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं. असं मी आतापर्यंत कुठं कधी पाहिलं नाही. हे सामर्थ्य कोणाच्याही अंगी नाही असं त्या ठिकाणी तो सांगायला लागला. चांगदेव महाराजांनी त्याला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, बाबा हे कुठं घडलं? म्हणजे पैठणला घडलं. कोण होते ते? आळंदीचे भावंड होते. मोठ्यांचं नाव निवृत्तीनाथ महाराज, दुसरे नंबरचे ज्ञानेश्वर महाराज, तिसरे सोपान काका, चौथी मुक्ताई. ते दुसरे जे ज्ञानेश्वर महाराज होते त्यांनी ही गोष्ट करून दाखवली. चांगदेव महाराजांनी पाहिलं हे कसं शक्य आहे. आतापर्यंत 1400 वर्षे आपण ही साधना केलेली आहे, अनेक प्रकारच्या सिद्धी आपण प्राप्त केलेल्या आहेत, अवगत केलेल्या आहेत. हे आपल्याला साधन नाही आणि हे लहान मुलांनी, 14च्या आसपास वयोगटातील मुलांनी हे करून दाखवावं, भानगड काय नाही. आणि जेव्हा त्याने त्राटक करून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही कोणीतरी अलौकिक दिव्य शक्ती आहे, हे सामान्य नाही. लोक पांगल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, हे पहा, आपल्याला त्या भावंडांना भेटायला जायचंय. मला लक्षात आले की ती आता आळंदीला आहेत.
आपला त्यांना भेटायला जायचं. कागद आणा, एक पेन आणा. शिष्य पळत पळत गेले, त्यांनी एक कागद आणला. पेन म्हणजे आता ती लेखणी, बोरूची लेखणी, ती लेखणी आणली. त्याला पूर्वी त्याला बोरूची लेखणी व्हायच्यानंतर त्याचं रूपांतर टाकामध्ये झालं. त्याला फक्त नीप असायची लोखंडाची. त्याच्यानंतर मग शाईचा पेन तयार झाला. शाईच्या पेन नंतर बॉल पेन आले. आता खूपच वेगळी पेन आली. ती लेखणी बोरू मध्ये, त्या दौतीमध्ये, शाईमध्ये बुडवायची. मग एक एक अक्षर लिहायचं. चांगदेव महाराजांनी समोर कागद घेतला, ती लेखणी हातामध्ये घेतली आणि पत्राचा आरंभ करायचा. पत्र लिहित असताना आरंभाचा जो मायना असतो तो महत्वाचा असतो, की समोरच्या व्यक्तीला उद्देशून आपण तिथं काहीतरी मायना लिहित असतो. त्यांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाला की आता इथं चिरंजीव लिहावं की तीर्थरूप लिहावं. वयाने जर कमी असतील तर आपण काय लिहितो? चिरंजीव लिहितो. वयाने जर आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतील, मोठे असतील तर त्यांच्यासाठी तीर्थरूप असा शब्द प्रयोग करावा लागतो. परंतु इथं नेमकी काय लिहावं हा प्रश्न पडण्याचं कारण असं आहे, हे वयाने लहान आहेत म्हणून जर चिरंजीव लिहावं तर अधिकाराने खूप महान आहेत, मोठे आहेत. जे आपल्याला या वयामध्ये करता आलेलं नाही ते त्यांनी या लहान वयामध्ये केलेलं आहे. तेव्हा आपण तीर्थरूपच लिहू असा निश्चय करून तीर्थरूप लिहायला सुरुवात झाली की त्यांच्या समोर लगेच त्यांचं वय यायचं. आता वय तर अतिशय लहान आहे, कसं तीर्थरूप लिहावं यांना? नाही का, लहान लहान मुलं आहेत, बालक आहेत. मग चला चिरंजीव लिहू. चिरंजीव लिहायला लागले की तीर्थरूप आठवायचं, तीर्थरूप लिहायला लागले की चिरंजीव आठवायचं. बराच काळ त्याच्यामध्ये चालला. तेव्हा शिष्यांनी विचारलं, म्हणजे गुरुजी अडचण काय नेमकी? शाई नाही का त्याच्यामध्ये? हो म्हणले, शाई आहे. मग गुरुजींनी ते टाक खाली ठेवला आणि सांगितलं, पहा माझ्या समोर एक प्रश्न निर्माण झालाय की ते वयाने लहान आहेत म्हणून चिरंजीवी लिहावं यासाठी मी प्रवृत्त होतो, तेव्हा त्यांचा अधिकार माझ्या नजरेसमोर येतो. आणि त्यांचा अधिकार गृहीत धरून जेव्हा तीर्थरूप लिहिण्यासाठी मी प्रवृत्त होतो तेव्हा त्यांचं वय माझ्या नजरेसमोर येते. तेव्हा तीर्थरूप लिहावं की चिरंजीव लिहावं या संभ्रमामध्ये मी आहे. तेव्हा काय करावं हे काही मला सुचत नाही. त्या शिष्याने सांगितलं, गुरुजी एक काम करा ना म्हटले, तो कागद द्या म्हटले कोराज, आम्ही काय सांगायचं ते सांगू, काय हरकत नाही. मला वाटतं कधी कधी बावळट शिष्य पदरी असल्यानंतर गुरुने त्यांचा सल्ला किती अंशामध्ये ग्राह्य मानायचा हे सुद्धा बुद्धिमान गुरूंच्या गुरुत्वावर अवलंबून आहे. पहिल्यांदा सल्ला तर यांनी असा दिला होता, जेव्हा चांगदेव महाराजांनी निर्धार केला होता की आपला भेटायला जायचं. गुरुजी म्हणले, तुम्ही भेटायला जाऊ नका. तुमचं वय काय, त्यांचं वय काय, तुमचा अधिकार काय, त्यांचा अधिकार काय, तुम्ही भेटायला जाऊ नका, पत्र द्या, आपण त्यांना बोलावून घेऊ. हा शिष्याचा सल्ला त्यांनी ऐकला. आणि दुसरा सल्ला त्यांना ऐकावा लागला की कोरासा कागद देऊन टाका, आम्ही तिथं जाऊन तोंडी सांगू तुमचा नमस्कार म्हणून. आणि त्या पद्धतीने चांगदेव महाराजांनी तो कोरा कागद त्यांच्याकडे दिला आणि शिष्य त्या ठिकाणी आळंदीला आला. आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबराई भावंड तत्व चर्चा करत बसले होते. ती व्यक्ती, तो शिष्य जेव्हा जवळ आला तेव्हा ज्ञानोबरांनी असं सांगितलं, हा या कोराच कागद घेऊन आले वाटतं. आल्या आल्याच हे ऐकल्याबरोबर तो अगदी निम्यापेक्षा जास्त ढिला झाला. अरे बापरे म्हटले, हे जरा अवघडच दिसतंय जरा. तो कागद ज्ञानोबरांच्याकडे दिला. ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या हातामध्ये दिला. पाहिलं कोरा कागद आहे. सोपान काकाकडे दिला. त्यांनी पाठपोट पाहिला, कोरा कागद आहे. मुक्ताबाईंकडे जेव्हा कागद दिला तेव्हा मुक्ताबाईंनी कागद तर पाहिला परंतु त्याच्यावर एक शेरा मारला. आता मुक्ताबाईंचे शब्द आहेत बरं का, मेला चांग्या 1400 वर्ष झाला तरी अजून कोराच आहे का, अशा मुक्ताबाई म्हणतात. मुक्ताबाईंचा अधिकार मोठा आहे. मी सांगितलं त्या दिवशी, आद्यत्रय जननी देवाची आहे असा ज्यांचा अधिकार आहे, चांगदेव कोण आहे त्यांच्या पुढे. पुन्हा निवृत्तीनाथ महाराजांच्या हातामध्ये तो कागद दिला गेला.